अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। अध्याय 3 भाग 2। अध्याय 3 पुढे चालू। ही चमत्कारिक कृती माझीच आहे। ओम हे मला दर्शवणारे आहे। त्याचे उद्दिष्ट मी एकच आहे। विश्वाच्या बाह्य स्वरूपात अनेक वस्तू आहेत, पण त्या सर्वात देखील मी एकच भरलेला आहे। आपल्याशिवाय जेथे आणखी दुसरी वस्तू नाही तेथे पहा, इच्छा कशाची असणार? अवघा मीच ठिकठिकाणी 10 दिशांमध्ये भरलेलो आहे। सर्व ठिकाणी मीच पूर्णपणे आहे। या भावनेमुळे मी व माझे हा भाव वितळून जातो। त्याला इच्छा करण्यासारखे काय असेल? तो सर्व ठिकाणी संपूर्णपणे असतो आणि इच्छा या बुद्धीत उगवतात। त्यांचा आत्म्याशी संबंध नसतो। साई महाराज हे मूर्तिमंत आपले आत्माच आहेत। तेथे कामनांची स्फूर्ती ती कुठली? कामनांचे नाना प्रकार आहेत, पण ते मी कोण याचा अर्थ कळताच विरून जातात। जशा गारा सूर्याच्या किरणांनी तापल्या की वितळून जातात। मन, बुद्धी वगैरे इंद्रियांसह मी स्थूल, विराट नव्हे, तसेच मी सूक्ष्म हिरण्यगर्भ नव्हे। मी तर अनादी, प्राचीन, साक्षी आहे। अशा प्रकारे गुण व इंद्रिये यांच्या पलीकडच्या विषयांविषयी मला आसक्ती नाही। माझ्याशिवाय या जगात रिकामी जागा नाही। करता करविता मी नव्हे। मन, बुद्धी इत्यादी इंद्रिय समूह अवघे जड आहेत। याची जेथे जाणीव असते तेथेच विरक्ती प्रगट होत असते आणि ज्ञानाचे आवरण दूर केले जात असते। हे लक्षात ठेवा। जेथे आपल्या आत्मस्वरूपाची आठवण राहत नाही तेथेच मायेचा प्रादुर्भाव होतो। जेथे मी दाट चैतन्य स्वरूप आहे याची आठवण ठेवली जाते तेथे शुद्ध व पूर्ण आनंद उत्पन्न होतो। त्या माझ्याकडे वृत्ती फिरवावी तीच माझी सेवा व तीच माझी भक्ती होय। चैतन्ययुक्त आनंद असा जो मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊन जी शुद्ध अवस्था प्राप्त होते त्यालाच ज्ञान म्हणतात। अयमात्मा ब्रह्म म्हणजे हा आत्मा ब्रह्मच आहे। प्रज्ञानमानंद ब्रह्म म्हणजे ज्ञान व आनंद म्हणजे ब्रह्म आहे। हे जगत वास्तविक किंवा खरे नाही म्हणून त्याच्याविषयी भ्रम होतो। वास्तविक असे जे ब्रह्म ते मीच आहे। नित्य, शुद्ध, बुद्ध म्हणजे ज्ञानी, मुक्त व सत्य असा मी साक्षात वासुदेव आहे। आणि ओम याच्याशी संबंधित आहे। त्या माझे श्रद्धा व भक्तिपूर्वक केलेले पूजन स्वतःचे कल्याण करणारे असते। असा मी कोण ते समजून माझे यथार्थ पूजन करावे आणि अनन्य शरण होऊन माझ्यामध्ये एकरूप होऊन जावे। नदी समुद्राला शरण गेल्यावर पुन्हा परतून येईल का? समुद्राला आलिंगन दिल्यावर तिचे वेगळे नदीपण उरेल का? तेलाने भिजलेली कापसाची वात दिव्याच्या ज्वाळेला भेटायला गेली तर ती स्वतःच दिव्य तेज होऊन जाते। तशीच संतांच्या चरणी शरण गेल्यावर आपली स्थिती होते। दाट चैतन्ययुक्त असा जो अल्ला मालिक याशिवाय ज्याच्या चित्ताला चिंतन नाही, जो शांत, निरपेक्ष व समदर्शन आहे, त्याला मी पण कसे असेल? निर्ममत्व म्हणजे कशाबद्दल मोह किंवा आसक्ती नसणे। निरहंकृती म्हणजे कोणत्याही कर्माचा अहंकार नसणे।
निर्द्वंद्वत्व म्हणजे सुख दुःख लाभहानी इत्यादी परस्पर विरोधी मनोविकारांपासून अलिप्त असणे, वेगळे असणे. या 4 गुणांची निर्ममत्व, निरहंकृती, निर्द्वंद्वत्व आणि निरपेक्ष या 4 गुणांची जेथे वस्ती तेथे मीपणाची स्थिती ती कुठली. तात्पर्य हे की हे 8ही गुण श्री साईंच्या अंगी असताना मीपणाला तेथे कसे स्थान असेल किंवा मीपण ते कसे उपयोगात आणले जाईल. ज्याचे मीपण सर्व विश्वात भरलेले आहे त्याचेच माझे मीपण हे एक लहानसा तुकडा आहे. ते साईचरणी समर्पण करणे हीच माझी संपूर्ण सेवा आहे. श्रीमद भागवत पुराणात भगवंताचे वचन आहे की जो माझी सेवा करतो, माझे भजन करतो व मला अनन्यपणे शरण येतो तो माझ्याशी एकरूप होतो. कीटकीला भ्रमराचे ध्यान असते त्यामुळे तिला भ्रमरपण लाभते. तसेच शिष्याचे असते. शिष्याने आपल्या गुरुची भक्ती केली की तो आपल्या गुरुसारखा होऊन जातो. सारखा या शब्दाने जे वेगळेपण मनात येते तेही गुरुला एक क्षणही सहन होत नाही. गुरुला शिष्याशिवाय गुरुत्व नाही आणि शिष्यत्व गुरुत्वाहून वेगळे नाही. शिष्यत्व गुरुत्वाहून वेगळे नाही. असो, ज्याची पूजा करण्याची आज्ञा केली तो मी म्हणजे साई कोण याची व्याख्या केली. ती दृढ करण्यासाठी एक गोष्ट आठवली आणि ओघाने आली ती सांगतो. एकदा शिर्डीला एक रोहिला आला आणि बरेच दिवस तेथे राहिला. त्याला बाबांच्या म्हणजे साईबाबांच्या गुणांचा मोह पडला आणि तो बाबांवर प्रेम करू लागला. शरीराने एखाद्या रेड्यासारखा लठ्ठ व स्वैर वर्तन करणारा तो कोणाला जुमानत नव्हता. अंगात पायघोळ कफनी घालायचा आणि मशिदीत राहायचा. दिवस असो की रात्र, मशिदीत असो की चावडीत असो, मोठ्या आवाजाने, अतिशय उल्हासाने व लहर येईल तेव्हा कलमे वाचत बसी. तो कलमे वाचत असे. साई महाराज शांतीचा पुतळा होते, परंतु गावातील लोक फार कंटाळले. त्याची मध्यरात्रीही ही बडबड चाले आणि सगळ्यांच्या झोपेला अडथळा होत असे. दिवसा उन्हातान्हात शेतात किंवा रानात खपावे आणि रात्री झोपही शांतपणे नाही म्हणून लोक अत्यंत त्रासले. बाबांना नसेल त्रास होत, परंतु लोकांना तर ती मोठी पीडा होती. रात्री सुखाची झोप न मिळाल्याने त्यांना रोहिल्याचा संताप आला. त्यांना इकडे आड तिकडे विहीर झाले. कुठवर धीर धरावा, रात्रंदिवस ही किरकिर. काय करावे याची त्यांना मोठी फिकीर पडली. रोहिला आधीच माथे फिरू, त्यातून त्याला बाबांचे मोठे उत्तेजन, त्यामुळे तो फार बेताल झाला. चढेल व ताठर झाला. लोकांना वाटेल तसे बोलू लागला आणि मर्यादेबाहेर बेफाम उलटला. मग गावही त्याच्यावर फिरला. साई माऊली अत्यंत मायाळू, शरणागताला पाठीशी घालणारी म्हणून गावची सर्व मंडळी गयावया करून विनंती करण्यासाठी बाबांपाशी आली. परंतु बाबांनी लक्ष दिले नाही. उलट गावकऱ्यांनाच ते म्हणाले. साईबाबा गावकऱ्यांना म्हणाले की रोहिल्याला सतावू नका, तो मला फार आवडतो. या रोहिल्याची बायको घरघुशी आहे. त्याच्याजवळ नांदणे तिला जमत नाही म्हणून त्याला चुकवून ती अवदसा माझ्यापाशी यायला उत्सुक झाली आहे. त्या रांडेला पडतपोशी म्हणजे पडद्याची किंवा बुरख्याची म्हणजे शरम वगैरे याची चाल माहीत नाही. तिने लाजलज्जा वेशीवर टांगली आहे. तिला बाहेर घालवून दिली तरी ती बलात्काराने म्हणजे बळजबरीने घरात घुसते. ओरडणे थांबण्याची संधी घेऊन ती दुर्बुद्धी रांड म्हणजे वाईट स्त्री घरात घुसू पाहते. परंतु तो ओरडू लागला म्हणजे रोहिला ओरडू लागला की ती खात्रीने पळून जाते आणि मला सुख समाधान लाभते म्हणजे साईंना सुख समाधान लाभते असं साई म्हणताय. त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका, त्याला मुक्तकंठे ओरडू द्या,
त्याच्याशिवाय मला रात्र निघत नाही. त्याच्यामुळे मला मोठे सुख मिळते. त्याचे असे ओरडणे मला फायद्याचे आहे. हा परोपकार करणारा रोहिला मला अत्यंत सुखदायक आहे. त्याला वाटेल तसे ओरडू द्या, त्यातच माझे कल्याण आहे. नाहीतर ती दुष्ट रोहिली मला कष्ट देईल. ती स्वतःच जेव्हा थकेल तेव्हाच आपोआप स्वस्थ बसेल. मग तुमचा कार्यभाग साधेल आणि ती रांड मलाही झोंबणार नाही. म्हणजे त्याची ती बायको मला त्रास देणार नाही. साई महाराजांनी असं म्हटल्यावर तेथे इलाजच खुंटला. बाबांच्या मनाला याचा गोंगाट वाटत नाही. मग आम्हाला काय उपयोग? आधीच रोहिल्याला ओरडण्याची आवड, त्यात आता बोंबाबोंब करण्यास मोकळीक. घशाला कोरड पडेपर्यंत कलमे पडण्याचा ताळतंत्रा शिवायचा झपाटा त्याने लावला. सर्व लोक आश्चर्य करू लागले की केवढे बाबा क्षमाशील, की ज्या ओरडण्याने डोके उठावे त्याने ते तल्लीन होतात. काय भयंकर ती ओरड! घशाला कोरड कशी पडत नाही. बाबांचा मात्र एकच आग्रह, त्याला दरडावू नका, म्हणजे त्याला त्रास देऊ नका, रागवू नका. रोहिला दिसायला वेडा पीर होता, म्हणजे फकीरासारखा, तरी त्याला बाबांबद्दल अत्यंत आदर होता. आपल्या धर्माप्रमाणे मोठ्या आनंदाने तो कलमे पढत असे. कलमे म्हणजे मुस्लिम धर्मातील श्लोक किंवा प्रार्थना. वाणी हळुवार किंवा मोठी हा विचार भक्ताच्या पोटी नसतो. तो स्फूर्ती येईल त्याप्रमाणे उठल्या सुटल्या हरिनामाचा गजर करत सुटतो. आपल्या स्वाभाविक घरघर आवाजाने अल्लाहो अकबर असा नामगजर रोहिला करीत असे आणि सदा आनंदयुक्त मनाने कलमे पढत असे. ज्याला हरिनामाचा कंटाळा, त्याच्या विटाळाला बाबा भीत असत. ते म्हणत, म्हणजे साईबाबा म्हणत, की ज्याला भजनाचा छंद आहे त्याला उगीच का हाकलविता. जेथे माझे भक्त भजन करतात तेथे मी झोपही न घेता वास करत असतो. या भगवंताच्या वचनाची प्रचिती बाबांनी अशा प्रकारे दाखवली. ओले कोरडे मागून खाणाऱ्या, नाहीतर उपाशी राहणाऱ्या रोहिल्याला बाईल ती कुठली, म्हणजे बायको कुठली, आणि बाबांपाशी जाईल ती कुठून. रोहिला कफल्लक, एक पैसाही त्याला मोलाचा. त्याचे कसले लग्न व कुठली बायको. बाबा तर बालपणापासून ब्रह्मचारी. ही सारी कथा काल्पनिकच. रोहिला घसाफोड करी नाका. कलमे ऐकून बाबांना संतोष होत होता. ती ते रात्रंदिवस ऐकत असत. झोप जणू काय त्यापुढे विषच होते. कुठे कलम्यांची उपदेशपूर्ण वाणी व कुठे गावकऱ्यांची पोकळ गाऱ्हाणी. त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी बाबांचे हे सोंग होते, गावकऱ्यांना ठिकाणावर आणण्यासाठी. अशा तऱ्हेने ज्याची नामस्मरणावर प्रीती त्या रोहिल्याची संगत मला आवडते हे आपले मत सगळ्यांना अनुभवासकट बाबांनी दाखवून दिले. दृश्य, द्रष्टा, दर्शन. दृश्य म्हणजे ज्याला पाहतोय तो. द्रष्टा म्हणजे जो व्यक्ती पाहतोय एखादं दृश्य, तो व्यक्ती म्हणजे द्रष्टा. आणि दर्शन म्हणजे जी कृती होते पाहण्याची, ते म्हणजे दर्शन. हे सर्वच ज्याला गाढ चैतन्याने भरलेले वाटते, तो मग ब्राह्मण असो की पठाण, त्याला दोघेही एकसारखेच. एकदा दुपारी मशिदीत आरती होऊन मंडळी आपापल्या घरी परत जाण्यास निघाली असताना बाबांच्या मुखातून जी वचनावली निघाली ती ऐका. बाबा काय म्हणाले लोकांना आरतीनंतर ते ऐका, की तुम्ही कुठेही असा, काहीही करा, परंतु एवढे मात्र सदा लक्षात ठेवा की तुमच्या कृतीच्या सविस्तर जशा घडल्या तशा खबरा मला सतत कळत असतात. असा जो माझ्याबद्दलचा अनुभव तुम्हाला येतो तो मी सर्वांच्या अगदी जवळचा, सर्वांच्या हृदयात वास करणारा म्हणजे राहणारा, सगळीकडे जाऊ शकणारा असून सर्वांचा स्वामी आहे. सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला म्हणजे संसाराला आत व बाहेर व्यापून मी बाकी उरलो आहे. ही सगळी ईश्वराने पूर्वी करून ठेवलेली योजना आहे आणि त्याचा मुख्य चालक मीच आहे. मी सगळ्या चराचर सृष्टीचा उत्पन्न करता आहे, म्हणजे बनवणारा सृष्टीला.
व तिन्ही गुणांची म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या तिन्ही गुणांची सारख्या प्रमाणाची अवस्था मीच आहे. मीच सर्व इंद्रियांना चालवणारा आहे, म्हणजे इंद्रियांना हलवणारा आहे, त्यांच्याकडून कार्य करून घेणारा आहे. आणि कर्ता, धर्ता, संहर्ताही मीच आहे. कर्ता म्हणजे करणारा किंवा बनवणारा, धर्ता म्हणजे धारण करणारा, पालन करणारा, संहर्ता म्हणजे संहार करणारा, नाश करणारा मीच आहे. माझ्याकडे जो लक्ष लावतो त्याला कोणतेही संकट नसते, परंतु ज्याला माझा विसर पडतो त्याला माया, जी माया आहे, मोह आहे, षड्रिपू आहे, हे चापकाचे फटकारे मारते म्हणजे छळते. श्रीकृष्ण भगवानांनी गीतेत अर्जुनाला हेच सांगितले आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश्य अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अध्याय 18 गीता 61 श्लोक. की त्याचा अर्थ असा की अर्जुना, ईश्वर सर्व भूतांच्या म्हणजे सर्व प्राण्यांच्या हृदयात निवास करतो आणि आपल्या मायेने यंत्रावर चढवलेल्या बाहुल्यांप्रमाणे सर्व भूतांना म्हणजे प्राण्यांना, जीवांना फिरवत असतो ईश्वर. आणखीन एक श्लोक आहे. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतिम स्थानं प्राप्यसी शाश्वतम. गीता अध्याय 18 श्लोक 62. अर्थ असा की हे भारता म्हणजे हे अर्जुना, सर्व प्रकारे व प्रेमाने त्यालाच शरण जा. त्याच्या कृपेने उत्तम शांती व शाश्वत पद तुला मिळेल. तसंच भूतीम सबाह्याभ्यंतरी भरुनी उरलो चराचरी या विधानासाठी पहा पुरुष सूक्तम मंत्र पहिला. स भूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. म्हणजे हा पुरुष म्हणजे आत्मा किंवा परमात्मा या जगताला पूर्णपणे व्यापून 10 बोटे उरून राहिलेला आहे, म्हणजे त्यापेक्षा जास्त आहे या जगतापेक्षा. जे जे काही दिसते ते ते माझे स्वरूप आहे. लहान किडा, मुंगी, रंक म्हणजे भिकारी दरिद्री किंवा भूप म्हणजे राजा किंवा श्रीमंत असो, हे मापता न येणारे स्थावर व जंगम विश्व. स्थावर म्हणजे स्थिर असलेलं जे हलत नाही असं जग, आणि जंगम म्हणजे हलणारं जग ज्यामध्ये प्राणी येतात, जीव येतात, म्हणजे सजीव आणि निर्जीव. स्थावर आणि जंगम विश्व साईचेच आपले रूप आहे. हे सगळं साईबाबा भक्तांना त्या आरतीनंतर म्हणाले. काय मौजेचा हा इशारा. संत व ईश्वर वेगळे नसतात. विश्वातील चराचरांचा निपक्षपातीपणे उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार असतो, संतांचा किंवा ईश्वरांचा. ज्याला गुरुपदी एकजीव व्हायचे असेल त्याने गुरुच्या गुणांची गीते गावीत अथवा गुरुच्या कथांचे कीर्तन करावे किंवा त्या भक्तीने श्रवण कराव्यात. गुरुच्या कथा साधकाने अशा प्रकारे ऐकल्या तर ऐकणारा व ऐकण्याचा विषय यांच्यातील वेगळेपणा वितळून जाईल, निघून जाईल आणि गाढ चैतन्य प्रगट होऊन साधकाचे मन परमेश्वरात मग्न होईल. संसारात गढून गेले असताना यत्किंचितही प्रयत्न न करता संतकथा जर कानावर नुसत्या पडल्या तरी त्या स्वभावतःच कल्याण करतात. मग त्या भक्तिभावाने श्रवण केल्या तर केवढे श्रेय हाताशी येईल याचा आपल्या हितासाठी श्रोत्यांनी मनात विचार करावा. याने गुरुचरणी प्रेम जडेल, श्रद्धा जडेल आणि क्रमाक्रमाने अतिश्रेष्ठ सुखाची प्राप्ती होईल. आणखी दुसऱ्या कुठल्या निष्ठेची किंवा नेमधर्माची जरूर पडणार नाही आणि मोठे हित साधेल किंवा मोठे हित साधले जाईल. मनाचा जर असा निश्चय केला तर कथा ऐकण्याचा छंद वाढेल. विषयांचे बंधन म्हणजे संसाराचे बंधन
सुखदुःख, चिंता, भय यांचे बंधन सहज सुटेल आणि परमानंद प्रगट होईल. बाबांची मधुर वचनावली ऐकून मी मनात निश्चय केला, म्हणजे लेखक म्हणतोय, बाबांची मधुर वचनावली ऐकून मी मनात निश्चय केला की येथून पुढे नरसेवा सोडून गुरुची सेवा करीत राहावे. परंतु मनाला हुरहुर लागली की अण्णा चिंचणीकरांच्या विनंतीला उत्तर देताना बाबा मिळेल मेली तया नोकरी असे जे म्हणाले, म्हणजे या माणसाला म्हणजे लेखकाला नोकरी मिळेल, चिंता करू नका, असं जे उत्तर बाबांनी दिलं होतं, असे जे म्हणाले त्याचा अनुभव येईल ना. बाबांचा शब्द खाली पडेल असे तर सहसा कधीच घडणार नाही. नरसेवेचा संबंध जोडला तर जाईल, परंतु मोठे हित काही जोडले जाणार नाही. नरसेवा म्हणजे नोकरी, चाकरी, नोकरीची अपेक्षा होती लेखकाला, ती मिळेल परत एकदा, पण त्यामुळे जे मोठे हित पाहिजे होतं गुरुसेवेचं, ते हित काही जोडलं जाणार नाही. अण्णांचे विचारणे स्वयंस्फूर्तीचे होते, परंतु माझीही इच्छा नव्हती नोकरी करण्याची, असं नाही. ही अनिच्छा किंवा नशिबात असेल ते भोगण्याची इच्छा नव्हती. माझ्याही मनात होते की नोकरी मिळावी आणि संसार निर्वाहाची सोय लागावी. साईबाबा मात्र बोटाने गुळ दाखवित होते आणि औषध पाजत होते. ते औषध गुळाच्या आशेने मी प्यायलो आणि सुदैवाने संतुष्ट झालो. कल्पना नसताना नोकरी लागली आणि मी पैशाच्या लोभाने ती स्वीकारली. नोकरी कायमची नव्हती, आल्या पायाने परत गेली आणि बाबांनी कधीही नाश न पावणारे सुख भोगण्यासाठी मला जागच्या जागी बसविले. हे संपूर्ण स्थावर व जंगम जगत, म्हणजे हे सगळं विश्व खरोखर भगवंताचे स्वरूप आहे. परंतु भगवंत जगताहूनही पलीकडे असलेला, म्हणजे या जगापेक्षा पलीकडे असलेला सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. ईश्वर जगताहून वेगळा नाही, परंतु जगत ईश्वराहून वेगळे आहे. जगत म्हणजे हे जग उत्पन्न झाले तेव्हापासूनच त्यात, म्हणजे या जगात चेतन व अचेतन वस्तू आहेत, म्हणजे सजीव आणि निर्जीव, किंवा आत्मा असलेल्या आणि आत्माविहीन वस्तू आहेत किंवा जीव आहेत, आणि त्या सर्वांचा मूळ आधार ईश्वर आहे. ईश्वराची पूजास्थाने 8 प्रकारची आहेत. प्रतिमा म्हणजे चित्र किंवा मूर्ती. स्थंडिल म्हणजे यज्ञ, होम इत्यादींकरता केलेला मातीचा ओटा, त्याला स्थंडिल म्हणतात. तिसरं म्हणजे अग्नी. चौथं म्हणजे तेज म्हणजे प्रकाश वगैरे. 5वं म्हणजे सूर्यमंडळ, ज्यात ग्रह नक्षत्र तारे येतात. 6वं म्हणजे उदक म्हणजे पाणी. 7वं म्हणजे द्विज म्हणजे ब्राह्मण. आणि 8वं म्हणजे गुरुदेव. ही ईश्वराची 8 प्रकारची पूजास्थाने आहेत. प्रतिमा, स्थंडिल, अग्नी, तेज, सूर्यमंडळ, उदक, द्विज आणि गुरुदेव, अशी ती भिन्न भिन्न प्रकारची ईश्वराची पूजास्थाने आहेत. पण या सर्वांच्या तुलनेत गुरुदेव हे सर्वश्रेष्ठ आहेत. श्रीकृष्ण स्वतः पूर्णब्रह्म असून देखील सांदीपनी गुरूंचे पाय धरीत असे आणि म्हणत असे की सद्गुरूचे स्मरण केले म्हणजे मी नारायण संतुष्ट होतो. माझ्यापेक्षा सद्गुरूची केलेली स्तुती मला जास्त आवडते, असं कृष्ण स्वतः सांगतोय. सद्गुरूचे महात्म्य असे श्रेष्ठ व समजण्यास कठीण आहे. गुरुचे भजन ज्याला आवडत नाही तो एक अभागी खरा, म्हणजे तो दुर्भागी आहे. जन्ममरणांच्या येरझाऱ्या भोगतो, म्हणजे त्याचा परत परत जन्म होतो आणि परत परत मृत्यू होतो. अनेक जन्म त्याला घ्यावे लागतात. ज्याला गुरुचं महात्म्य कळत नाही किंवा गुरुचं भजन ज्याला पटत नाही तो, आणि आपल्या हिताचे मातेरे करून घेतो, म्हणजे त्याला त्याचं हित कशात आहे ते समजत नाही. पुन्हा जन्म व पुन्हा मरण हे सततचे भटकणे तर मागे लागले आहे. म्हणून कथा श्रवण करून आपला उद्धार करून घेऊया. संतांच्या तोंडच्या सहज गोष्टी अविद्येच्या गाठी तोडतील, म्हणजे अविद्येने जे भ्रम उत्पन्न झाले आपल्या भोवती किंवा जे पाश पडलेले आहेत आपल्याला अज्ञानामुळे, ते सुटतील, त्या गाठी मोकळ्या होतील. कशामुळे? संतांच्या तोंडच्या गोष्टी
सहज गोष्टी ज्या आपण ऐकतो किंवा वाचतो त्यामुळे, आणि मोठी संकटे पार करून नेणाऱ्या होतील त्या संतांच्या गोष्टी, म्हणून त्या मनात साठवून ठेवूया. वेळ कशी येईल आणि मेळ कसा घालून दिला जाईल कोणास ठाऊक. हा सर्व अल्ला मियाचा म्हणजेच परमेश्वराचा खेळ आहे. प्रेमळ भक्तांनी प्रेक्षक व्हावे, म्हणजे जे होतंय ते पाहावं निरपेक्ष भावनेने. तीव्र बुद्धीचे बळ नसताना साईसारखा समर्थ गुरु मला लाभला, हे काय सबळ दैवामुळे म्हणायचे. लेखक म्हणतोय की साईसारखा गुरु मला लाभला, माझ्याकडे काही तीव्र बुद्धीचं बळ शक्ती नाही आहे, मी काही खूप बुद्धिवंत आहे असं नाही, पण तरीसुद्धा साई समर्थासारखा गुरु मला लाभला, तर हे दैवामुळे झालं आहे असं म्हणायचं का. म्हणजे नशिबाचाच भाग आहे, आणखीन काय. हा देखील त्याचाच खेळ असावा, म्हणजे साईंचा किंवा ईश्वराचा खेळ असावा. ग्रंथाचे प्रयोजन सांगितले. मला बाबांनी जे प्रोत्साहन दिले ग्रंथ रचण्यासाठी तेही सांगितले. त्या अनुसंधानाने बाबांकडून आपले ब्रह्मपण म्हणजे मीच ब्रह्म आहे याचे आणि आपले पूजन कसे करावे याचे मार्गदर्शन झाले. आता श्रोतेजन आपण पुढील अध्यायात श्रवण कराल, ज्यात समर्थ साईनाथांचे शिर्डीत अवतरण कसे झाले, म्हणजे शिर्डींचा अवतार त्यांनी कसा घेतला शिर्डीमध्ये साईंनी, याचे वर्णन पुढच्या अध्यायात केले जाईल. लहान थोर तुम्ही सारे भोळे भाविक भक्त हो, एक क्षण संसाराच्या कटकटी व चिंता बाजूला ठेवून हे साईंचे आगळे चरित्र ऐका. साईबाबा स्वतः जरी निर्विकारी, म्हणजे ज्यांना काही विकार नाही आहे, ज्यांच्यात काही दोष नाही आहे, असे निर्विकारी असले तरी ते नटनाटकी अवतारी असल्याने, म्हणजे वेगवेगळ्या लीला करणारे असल्याने, ज्या समजत नाही नंतर समजतात, पूर्णपणे समजू शकत नाही, असे त्यांचं वागणं किंवा बोलणं होतं किंवा उपदेश होता. असं नटनाटकी अवतारी असल्याने आपल्या मायेच्या कार्याचा मेळ बसण्यासाठी एखाद्या संसारी माणसाप्रमाणे व्यवहारात वागत असत साईबाबा. ज्याच्या पवित्र चरणकमलांचे समर्थ साई या लहानशा मंत्राने ध्यान केले जाते व जो भक्तांना संसारातून मुक्ती देण्याची सूत्रे हलवीत असतो, त्याच्या कथा पवित्र करणाऱ्या आहेत. सारांश, हे साई चरित्र पवित्र आहे. ते जो वाचील किंवा ऐकेल त्याचे तोंड पवित्र होईल, जो ऐकेल त्याचे कान पवित्र होतील आणि अंतःकरणही पवित्र होईल, म्हणजे मनात चांगले भाव येतील. या कथा प्रेमाने श्रवण केल्या म्हणजे ऐकल्या तर भवदुःखांचे हरण होईल, तुमच्या चिंता नष्ट होतील, भीती नष्ट होतील, अत्यंत कृपाळू साई प्रसन्न होईल आणि संपूर्ण शुद्ध ज्ञान प्रगट होईल. लय, विक्षेप, कषाय व रसास्वाद. लय म्हणजे कथा ऐकता ऐकता झोप लागणे. विक्षेप म्हणजे कथेत मन न लागणे, मन न रमणे कथा ऐकताना किंवा सांगताना. कषाय म्हणजे कथा ऐकताना तिन्ही गुणांच्या क्षोभांचे मिश्रण होऊन, रजोगुण, सत्वगुण, तमोगुण यांचं अतिपणा होऊन, मिश्रण होऊन डोळ्यांपुढे ईश्वराचे सगुण किंवा निर्गुण स्वरूप न दिसता निळे पिवळे असे रंगीबेरंगी रंग दिसणे म्हणजे कषाय. आणि रसास्वाद म्हणजे कथेतील स्त्रियांच्या हावभावाचे, नेत्रकटाक्षांचे, शृंगाराचे वर्णन ऐकण्याकडेच लक्ष असणे, हे कथाश्रवणाला नुकसान करणारे आहे. म्हणजे कथा ऐकणाऱ्याने, या कथा आता आपण ऐकू साईंच्या अवताराच्या पुढील अध्यायापासून, 4थ्या अध्यायापासून. तर इथे लेखक म्हणतोय की 4 प्रकार आहेत ज्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. कथा ऐकण्यासाठी या 4 गोष्टी तुम्ही टाळायच्या आहे. त्या कोणत्या गोष्टी आहे? त्या म्हणजे लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद. लय म्हणजे कथा ऐकताना तुम्ही एकाग्रता न देता झोपून जाल, तुम्हाला कंटाळवाणं वाटेल आणि तुमचं दुर्लक्ष होईल, किंवा कथेत मन लागत नाही, म्हणजे तुमचं मन कथा ऐकताना दुसरीकडे दुसरे विचार येत आहे, त्यामुळे पण नुकसान होईल. झोप लागल्याने किंवा दुर्लक्ष झाल्याने
किंवा दुसरीकडे मन लागल्याने तुमचं नुकसान होईल. कथेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. आणि आणखीन 2 गोष्टी म्हणजे कषाय आणि रसास्वाद. कषाय म्हणजे कथा ऐकताना सत्वगुण किंवा तमोगुण किंवा रजोगुण त्या गोष्टीतला तुम्हाला जास्त आकर्षित करेल आणि तुम्ही तिकडेच वळाल. मग तुम्ही त्यातून काही कल्पना करायला लागाल, त्यातून तुम्हाला रंगीबेरंगी चित्र दिसतील. तर अशा पद्धतीने या कथांचा असा तुमचं ऐकणंसुद्धा चुकीचं आहे. रसास्वाद म्हणजे शृंगाराचं वर्णन, प्रेमाचं वर्णन, सौंदर्याचं वर्णन, स्त्रियांच्या हावभावांचं वर्णन, अशा काही गोष्टी असतील ज्यात तुम्हाला विशेष रुची असेल किंवा कधीकधी पदार्थांचं, खाद्यपदार्थांचं किंवा धनसंपत्तीचं किंवा निसर्गाचं, असं कोणतंही मन आकर्षित करणारं असा कोणता रस तुम्हाला त्यात मिळायला लागला तरीसुद्धा तुमचं नुकसान होईल. कारण की तुम्ही मूळ कथेच्या आशयापासून दूर जाल. त्यामुळे तुम्हाला साईंच्या कथा किंवा लीला समजायला कठीण होतील. तर लेखक म्हणतोय की हे नुकसान करणारे आहे कथाश्रवण करण्यासाठी या गोष्टी. तर हे अडथळे, हे जे नुकसान करणाऱ्या गोष्टी आहे, हे सगळे अडथळे दूर करा, असं लेखक वाचकांना किंवा जे आहेत ऐकणारे त्यांना म्हणतो आहे.